पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो, प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य किती, मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. मातावरेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमलाई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे, ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली, अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची, त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारिका सिस्टर, 14, 15, 16 कपल रिट्रीट आहे. त्याच्या अगोदर सर्व लोकांसाठी अमलाश्रम मध्ये 8, 9, 10 ही जी सेकंड सॅटर्डेची रिट्रीट आहे ती पण आयोजित केलेली आहे. तर प्रियानं फक्त 14, 15, 16 कपल रिट्रीट म्हणून तेव्हाच बसू नका, तर त्याच्या अगोदर 8, 9, 10 ही रिट्रीट आहे, त्यामध्ये पण तुम्ही सहभागी या. तर त्याच्यासाठी आपल्या YouTube मध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर देतच आहोत. त्यामध्ये तुम्ही ज्या ज्या भागातून आहात, वसई, उत्तन, कोळीवाडा आणि इतर ठिकाणचे, तुम्ही अमलाश्रमला संपर्क साधू शकता आणि जे नंबर आहेत त्यांना देखील संपर्क साधू शकता. तुम्हा सर्वांचे अमलाश्रम मध्ये स्वागत आहे. अमलाई तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचे एक वचन आत्मा आणि जीवन आहे. कुठे लिहिलेलं आहे? आता बघायला नको जाऊ. योहान 6:63. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा आणि जीवन आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही सगळे लोक देवाचे एक वचन बोलले, रक्त पुरवठा सर्व बंधू होते तिकडे चालू झाले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सारिका सिस्टर पुढे देवाचं वचन वाचणार, तुम्ही फक्त ऐकायचं, बरोबर बोलायची गरज नाही. हे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. त्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना. आता सर्व लोक सिस्टरांच्या मागे दोन्ही हात पकडून सिस्टरांच्या मागे लावायचे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 10 वेळी बोलूया. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा
डायबिटीस लोकांसाठी प्रार्थना करताय. हालेलुया. कोणतरी एका डायबिटीसचा त्रास असलेल्या व्यक्तीला पायाच्या अंगठ्याच्या भागामध्ये हाड दुखत होते असे कोणीकडे असेल तर, डायबिटीसचा त्रास असेल पुष्कळांच्या हात खाली करा. हालेलुया. डायबिटीसचा त्रास असलेले कोणाला तरी पायाच्या अंगठ्याच्या भागामध्ये दुखणे असायचे असे कोण आहे का इकडे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने एक आशीर्वाद स्वीकार करा. परमेश्वर तुमच्या डायबिटीस मध्ये आणि तुमच्या शरीरातील एक एक अवयवाला एक विशेष आशीर्वाद देत आहे. हालेलुया. डायबिटीसचा त्रास असलेल्या लोकांमध्ये कोणाला तरी छातीमध्ये, फुफ्फुसाच्या भागामध्ये, हृदयामध्ये वगैरे त्रास होत आहे, दम लागत आहे असे डायबिटीसचा त्रास असलेले कोणीकडे असेल तर हात वर करा. हालेलुया. ताई स्वीकार करा, तुम्ही पण स्वीकार करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघेही विश्वासाने स्वीकार करा. हालेलुया. अजून 8 वेळी आपण डायबिटीसचा त्रास असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे एका दादानी वहिनीला डायबिटीस आहे म्हणून प्रार्थनेसाठी घेऊन आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एक नवरा बायकोसाठी जे प्रार्थना करताय ते परमेश्वर समोर स्वर्गामध्ये मान्य आहे. हालेलुया. जो कोणी नवरा मनापासून बायकोसाठी प्रार्थना करताय ते दोघे एक शरीर आहे. हालेलुया. प्रार्थना करता करता स्वर्गदेव मान्य करून घेणार. म्हणून निरंतर बायको नवऱ्यासाठी प्रार्थना करायची. निरंतर नवरा बायकोसाठी प्रार्थना करायची. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही दोघे एक देह आहे, एक शरीर आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या प्रार्थना स्वर्गामध्ये मान्य होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या विधी नंतर, लग्नाच्या विधीच्या अगोदर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो तसे प्रार्थना करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लग्नाचा विधी ओळख झाल्यावर 8 वर्षाने 15 वर्षाने नाही. हालेलुया. जेव्हा नवरा बायको दोघे वयात आलेला आहे, घरातील लोकांच्या परवानगीने वगैरे वेळेवर लग्न करून घ्यायचं. हालेलुया. 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 परमेश्वर त्या दोघांना एक बनवलेलं आहे. सगळे लोक मान्यता द्यायचे. देवानी मान्यता दिलेली गोष्ट आहे. हालेलुया. आता आपण डायबिटीस असलेल्या लोकांसाठी असंच प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. डायबिटीस असलेल्या लोकांना आदर देण्यासाठी उभं राहूया. हालेलुया. अजून 8 वेळी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. डायबिटीसच्या संबंधातील त्रास असलेल्या काही लोकांना पाहिजे तसे झोप लागत असं कोण आहे का इकडे? हात खाली करा. परमेश्वर तुम्हाला पण आशीर्वाद देणार. हालेलुया. सिस्टरांच्या बरोबर आपण अजून 8 वेळी बोलणार. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. हालेलुया. 5 वेळी तुम्ही बोललेले देवाला आवडलं, चांगल्या प्रमाणे तुम्ही मागितलं. हालेलुया. या प्रार्थना तुम्ही मागता
स्त्रियांच्या संबंधातील काही त्रास, काही आजार असलेल्या काही स्त्रियांना येशूने बरे केलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पुढच्या 5 वेळी आपण मुलं नसलेल्या जोडप्यांसाठी आणि लग्नाला अडकळ असलेल्या तरुण मुली मुलांसाठी आपण देवाकडे प्रार्थना करणार. आता मात्र डोळे उघडायचे नाही. पहिले तर एकदा डोळे उघडून येशूला पहा, त्यानंतर डोळे बंद करून मनापासून लग्नाला अडकळ असलेल्या लोकांसाठी आणि चुकीच्या प्रकारच्या विचार डोक्यात असले कोण असेल तर त्यांच्या परिवर्तनासाठी हालेलुया. देवाचा एक मोठा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत उतरून यावं म्हणून मनापासून सिस्टरांच्या सोबत आता आपण बोलूया. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. सोफिया नावाचा कोणाला तरी येशू एक बाळाच्या देणगी देत आहे. जबाबदारी न घेता जीवन जगणारा कोणाला तरी जबाबदारी हाती घ्यायला येशू सांगत आहे. हालेलुया. सिस्टरांच्या सोबत आपण बोलूया. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 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 हालेलुया. कोणाच्या पूर्णतेतून येशूकडे केवढे आहे? येशूच्या पूर्णतामध्ये केवढे आहे? अन्नबंध. त्याच्या पूर्णतेतून कृपेवर कृपा. हालेलुया. तुम्हाला स्त्रियांना सांगत आहे, परमेश्वराने तुम्हाला दिलेले जे कृपा आहे बंद नाही होणार, कृपा पाहत राहणार. सहकार्य करायचं. अनेक आमच्या नाक जे बंद होते येशूने उघडलेलं आहे. छातीच्या त्रासामध्ये अनेकांना फरक आलेला आहे. चालायला त्रास होता, तळपायाच्या भागामध्ये ते त्रास येशू आता बरे करत आहे. कमरेचा त्रास, घशाचा त्रास, मेंदूमध्ये असलेले काही तक्रार तो दूर करत आहे. स्त्रियांमध्ये कोणतरी बिलकुल बदलायचं तयारीमध्ये नव्हता, असे हट्टीपणाच्या कोणतरी होते. येशू तुम्हाला बदलण्याचं दान मिळत आहे. मुलगे भयंकर दुखत आहे, चालतावर येत नाही, अशा स्थितीतील कोणाला तरी पायाच्या गुडघ्याला येशू मजबूती देत आहे. तुम्ही आता चालताना थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, धन्यवाद येशू असं बोलत चालत वरती जायचं. हालेलुया. अनेकांच्या मनातील घबराहट प्रभूने दूर केलेला आहे. हालेलुया. हृदयाच्या वरच्या भागातील त्रास, पाठीवरती कांद्याच्या कालच्या भागातील त्रास, प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.